हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 59. तेजा तमाते काही, परस्परे निके नाही. परी सूर्याच्या ठाई, सूर्याची असे. अर्थात प्रकाश आणि काळोख ही परस्पर विरुद्ध आहेत. एक सूर्याच्या उपस्थितीमुळे आहे आणि दुसरा सूर्याच्या अनुपस्थितीमुळे आहे. तथापि सूर्य जसा आहे तसा स्वयंभू आहे. सूर्यामुळे प्रकाश आणि त्याच्या अभावामुळे काळोख होत असतो. दोन्ही परस्पर विरुद्ध आहेत. या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी दोन्हीही सूर्यामुळेच होत असतात. दोहोंनाही सूर्यच जबाबदार असतो. माऊली सांगतात की तरीही त्याचा सूर्यावर काहीही परिणाम होत नाही. सूर्य जसा असतो तसाच अपरिणामित सदा सर्वदा तेजपुंज असतो. सूर्य तो सूर्यच कायम राहतो. भौतिक आणि अध्यात्म या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. जोपर्यंत आपण भौतिकात रममाण असतो तोपर्यंत आपण अध्यात्म साध्य करू शकत नाही. तसेच जोपर्यंत आपण अध्यात्मात रत राहतो तोपर्यंत आपल्याला भौतिकाची झळ लागू शकत नाही. या परस्पर विरुद्ध असलेल्या दोन्ही गोष्टींपैकी कशात रममाण व्हायचे ते आपल्यावर अवलंबून असते. तथापि सद्गुरू भौतिक आणि अध्यात्म अशा दोन परस्पर विरुद्ध असलेल्या गोष्टींमुळे विचलित होत नाही. तो दोन्हीच्याही पलीकडे स्वस्थानी विराजित असतो. तो अध्यात्मात त्रास होईल इतपत भौतिकाचा उपयोग करत नाही. तसेच तो अध्यात्माचाही अतिरेक करत नाही की ज्यामुळे अहंकार निर्माण होईल आणि त्याचा अध्यात्मावर विपरीत परिणाम होईल. सदा सर्वदा सद्गुरू हा सद्गुरू राहतो. ओवी क्रमांक 60. एक म्हणता भेदे, ते की नानात्वे नांदे. विरुद्धे आपण या विरुद्धे, होतील काही. अर्थात एकत्वामध्ये भेद निर्माण झाला तरी तेथे विविधता नांदत असते. स्वतःच्या विरुद्ध स्वतः असे काहीही होत नाही. या ब्रह्मांडात एकमेवा द्वितीय असलेल्या, परमसूक्ष्म असलेल्या, अव्यक्त असलेल्या अशा परब्रह्म पुरुषोत्तमामधून माया निर्माण झाली. त्या एकमेवा द्वितीय असलेल्यामध्ये भेद निर्माण झाला. मायेमधून येथे अनेकविध जड गोष्टी व्यक्त झाल्या, निर्माण झाल्या. परब्रह्म पुरुषोत्तम अदृश्य, अरूप, निराकार, अव्यक्त असूनही त्याच्या बरोबर विरुद्ध असलेल्या वस्तू येथे निर्माण झाल्या आणि इतकेच नव्हे तर त्या येथे या ब्रह्मांडात सुखे नैव नांदत आहेत. कारण त्या एकमेकांविरुद्ध असलेल्यामुळेच त्यांनी एकाच वेळी आकर्षण आणि विकर्षणाने एकमेकांना या अधांतरी पोकळी असलेल्या ब्रह्मांडात तोलून धरले आहे. माऊली म्हणतात की अहो, स्वतःच्या विरुद्ध कोणी स्वतःच काही करेल काय? उदाहरणार्थ, कोणी आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड घालून घेईल काय? वारा स्वतःला सुखवितो, वाळवितो काय? अग्नी स्वतःला जळून भस्म करतो काय? कोणी वैऱ्याच्या तलवारीला धार काढून देतो काय? तद्वत परब्रह्म पुरुषोत्तम स्वतःच स्वतःच्या विरुद्ध काही करेल काय? तर याचे उत्तर नाही असेच आहे. त्याने जे काही येथे निर्माण केले आहे ते मग त्याच्याच स्वतःच्या विरुद्ध असले म्हणून काय झाले? ते त्याच्याकरिताच त्याने निर्माण केले आहे. या तत्वाचा बोध असल्यामुळे सद्गुरू अध्यात्मात स्थिर असले तरीही ते भौतिकाचा उपयोग सृजन करण्यासाठी, विधायक कार्य करण्यासाठी करतात. अध्यात्मासाठी भौतिक विरुद्ध असले म्हणून काय झाले? शेजारी निंदा करतात म्हणून काय झाले? त्यायोगे आपल्याला आपल्यामधील उणिवा समजतात. आपल्याला आपल्यात सुधारणा करायला मिळते. यामधील आपला हा फायदा निरखला की शेजाऱ्यांनी निंदा केली तरी त्यांच्याबद्दल क्रोध येत नाही. मनात त्यांचे आभार मानले जातात.
भौतिकाचा उपयोग करून देह जीवित ठेवून अध्यात्म कसे साध्य करावे याचे मार्गदर्शन सद्गुरू साधकांना करतात. कुटुंबात समाजात राहूनही साक्षात्कारी कसे व्हावे, सायुज्य मुक्त म्हणून येथे जीवन कसे जगावे याचा स्वतःच्या आचरणाने सद्गुरू साधकांसमोर आदर्श ठेवतात. या सृष्टीला धक्का न लावता येथील सृष्टी सौंदर्याचा साक्षी राहून आस्वाद कसा घ्यावा हे ते साधकांना शिकवितात. भौतिक नसेल तर कसला देह, कसला आनंद, कसले अध्यात्म, कसली सायुज्य मुक्तता. जंगलात मोर नाचला तर नाचला असेल, कोणी पाहिला? कोणीही नाही. मग त्याचा उपयोग काय? ब्रह्मांड असेल, त्यात पुरुषोत्तमही असेल, काय उपयोग? कोणी जाणले त्यांना? तेथे अन्य आहेच कोण? कोणीही नाही. तथापि माया निर्माण झाली, भौतिकाची निर्मिती झाली, सृष्टी निर्माण झाली आणि या भौतिकाचा आनंद अध्यात्माने घेतला आणि अध्यात्माचा आनंद भौतिकाने घेतला. या योगे येथे सर्वत्र परम आनंदी आनंद झाला. काहीही नाही अशा परमशून्यामधून परमपूर्ण निर्माण झाले. काहीही नसून सर्व काही आहे हे परमवैश्विक रहस्य आहे. त्याचा भेद झाला आणि त्यात एकरूपता आली. हाच कैवल्याचा साक्षात्कार आहे. ओवी क्रमांक 61. म्हणोनी शिष्य आणि गुरुनाथू या दोही शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दोहो ठाई. अर्थात म्हणून शिष्य आणि श्री गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ दोन्हीही ठिकाणी श्री गुरु असाच आहे. ओवी क्रमांक 60 मध्ये सांगितले की एकतत्वामध्ये जरी विविधता निर्माण झाली तरी तेथे त्या एकतत्वाला बाधा येत नाही. ती एकमेकांना पूरकच असतात. यामुळे हे भिन्नत्व तेथे सुखे नैव नांदते. आता या ओवीमध्ये माऊली सांगतात की याचप्रमाणे शिष्य आणि गुरुनाथ हे शब्द जरी दोन भिन्न असले तरी त्यांचा अर्थ श्री गुरु असा एकच एक आहे. श्री गुरु हा अगोदरच शिष्याच्याही आधी असतो. शिष्य नसला किंवा शिष्य नसता तरी श्री गुरु होताच. त्याचे श्री गुरु असणे शिष्यावर अवलंबून नाही. तो ज्या दिवशी साक्षात्कारित झाला, मुक्त झाला, त्याच दिवशी तो श्री गुरु झाला. म्हणजे एखाद्याला विद्या शिकवण्यासाठी पात्र झाला. त्यावेळी शिष्य निर्माणही झालेला नव्हता. यानंतर ज्याला विद्या शिकायची आहे असा श्री गुरुला शोधून त्याच्याकडे विद्या शिकण्यासाठी आलेला आहे. याचा अर्थ श्री गुरु यानंतर पुढे केव्हा तरी शिष्य आला आहे. याचप्रमाणे शिष्य नसला तरी श्री गुरु असणार आहे. तथापि श्री गुरु नसेल तर शिष्य असणार नाही. याचा अर्थ श्री गुरुमध्ये शिष्य सामावलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की श्री गुरु हा विद्येने, विद्येच्या अधिकाराने, अध्यात्माच्या यात्रेने शिष्यापेक्षा निश्चितच मोठा आहे. श्री गुरुपद हे शिष्यपदापेक्षा मोठे आहे. यामुळे शिष्य जेव्हा शिक्षण पूर्ण करतो, स्वतः साक्षात्कारी होतो, तेव्हा तो श्री गुरुपदात सामावला जातो, विलीन होतो. अशा वेळी श्री गुरु शिष्यपदात सामावला जात नाही, विलीन होत नाही. उदाहरणार्थ नदी सागराला मिळाली की ती सागर होते, सागर नदी होत नाही. अशा प्रकारे शिष्य श्री गुरुमध्ये सामावलेला आहे. यामुळे माऊली येथे सांगतात की शिष्य आणि गुरुनाथ हे शब्द जरी दोन भिन्न असले तरी त्यांचा अर्थ श्री गुरु असा एकच एक आहे. हरिओम.